स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण झटपट चविष्ट अशी सांडग्याची सुकी भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। सांडग्याची भाजी बनवतोय तर त्यासाठी इथे सांडगे घेतलेले आहेत। हे या पद्धतीने आपण उन्हाळी वाळवणात बनवतो ते सांडगे आहेत। त्यात आपण अगदी थोडंसं तेल टाकून मीडियम गॅसवरती छान असे लालसर होईपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहेत। सांडगे आपण काढून घेतलेले आहेत। आता त्याच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे, जिरे घालून घ्यायचे आहेत, थोडासा हिंग घालून घ्यायचा आहे आणि इथे मी 2 कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत आणि कढीपत्ता घेतलेला आहे, तो देखील आपण यामध्ये व्यवस्थित असा घालून घेऊया। आणि आता हे कांदा आपण तेलावरती छान असा परतून घ्यायचा आहे। पण इथे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, आलं थोडंसं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून आणि बारीक कट करून घेतलेली आहे। आता आपण याचं ताजं फ्रेश असं वाटण बनवायचं आहे। ताजं वाटण बनवलं ना की भाज्यांची चव देखील खूप छान लागते। थोडीशी कोथिंबीर देखील घेणार आहोत आणि वाटणासाठी आपण थोडंसं अगदी इथं सुरुवातीला थोडंसं मीठ घालूयात, म्हणजे आपलं वाटण छान असं बनवून तयार होईल। असं आपण हा ताजं वाटण बनवूयात। इथे आपलं वाटण बनवून तयार झालेलं आहे। आता आपण या कांद्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। आपण सुरुवातीला गॅस बारीकच ठेवलेला आहे, गॅस मोठा करायचा नाही, नाहीतर कांदा करपतो। आता हे 1 मिनिटभर छान असं परतून घेऊयात। तोपर्यंत याच खलबत्त्यामध्ये मी अगदी यातील थोडेसे सांडगे असे जाडसर असे ठेचून घेणार आहे। यामध्ये हळद घालून घ्यायची आहे। हळद छोटा चमचा आहे, अर्धा चमचा घातलेली आहे। धने पावडर घालून घ्यायची आहे, 1 ते 1.5 चमचा धने पावडर घेतलेली आहे। लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा। घरगुती काळा मसाला घेतलेला आहे, हा घरगुती काळा मसाला आहे, तो आपण 2 चमचे घालून घेऊयात आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात। हे सर्व मसाले व्यवस्थित परतून झालेले आहे। आता आपण त्यामध्ये हे सांडगे घालून घ्यायचे आहेत। सोबतच हे मी अगदी हलकेसे वाटून घेतले होते, ते देखील आपण यामध्ये घालून घेऊया आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। एकदा या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता आपल्याला त्यामध्ये गरजेनुसार पाणी देखील घालून घ्यायचं आहे। सांडगे शिजायला थोडंसं पाणी लागतं आणि पुन्हा मी आणखीन थोडंसं पाणी घालणार आहे। 1 ते 1.5 ग्लास साधारणतः पाणी घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपण वाटताना थोडंसं मीठ घातलेलं होतं, आता यामध्ये पूर्ण भाजीचं मीठ घालून घेतलेलं आहे। हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। 5 ते 7 मिनिट आपण ही सांडग्याची भाजी मीडियम गॅसवरती शिजवून घेऊयात। 4 ते 5 मिनिटं झालेली आहे आपली भाजी शिजून। आता आपण त्यामध्ये हे भाजलेल्या शेंगादाण्याचं कूट घेतलेलं आहे, ते घालून घ्यायचं आहे। ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घाला, नाहीतर नाही घातलं तरी देखील चालेल। इथे मी साधारणतः 1 ते 1.5 चमचा शेंगादाण्याचं कूट घातलेलं आहे। आता आपण पुन्हा 1 ते 2 मिनिट ही भाजी छान अशी शिजवून घेऊयात। सोबतच इथे कोथिंबीर थोडीशी ठेवलेली होती मी, ती देखील आपण यामध्ये घालून घेऊयात आणि व्यवस्थित अशी मिक्स करूयात आणि शिजू देऊयात 1-2 मिनिट। ही आपली भाजी बनवून तयार झालेली आहे। मी गॅस बंद करते, आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। हे पहा, इथे आपली भाजी छान अशी बनवून तयार झालेली आहे। ही भाजी तुम्ही गरम भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत देखील तोंडी लावू शकता। खूप छान अशी ही सांडग्याची भाजी बनवून तयार होते। रेसिपी अगदी साधी सोपी आहे। आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा। धन्यवाद।